इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2 ही नाशिक महानगरपालिकेमध्ये जे अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून होत असलेली कारवाई आणि त्याच्यामुळे नाशिक महानगर असेल ह्याला अतिशय बकाल स्वरूपास प्राप्त झालेला आहे. नाशिक शहरामध्ये पुढच्या 1.5 वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन होणार आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बारकाईने लक्ष देऊन महानगरपालिकेमध्ये असलेल्या रस्ते असतील किंवा इतर विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी देत असताना आज शहरामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर अतिक्रमणाच्या मुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाशिक महानगरपालिकेकडून ह्या जे काही उत्तर ह्या ठिकाणी या लक्षवेधीला देण्यात आलेला आहे ते अत्यंत थातूर देण्यात आलेला आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाशिक महानगरपालिकेने आज अतिक्रमण काढण्यासाठी त्या अतिक्रमण विभागाच्या एका खासगी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून पर अवर बेसिसवरती ते अतिक्रमण काढलं जात आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने खासगीकरण केलेलं असताना प्रश्न असे निर्माण होतात की एखाद्या ठिकाणी अतिक्रमण काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी परत अतिक्रमण होत आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा पैशांचा अपव्यय आहे. कारण एक पहिल्या दिवशी जर त्या ठिकाणी अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठेकेदाराला त्या ठिकाणचं अतिक्रमण काढण्याचे पैसे नाशिक महानगरपालिका देत असते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होत आहेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझे मंत्री महोदयांना काही प्रश्न आहे की आज शहरामध्ये इंदिरानगर माझ्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वेळा नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी आदेश देऊन देखील त्या ठिकाणी अतिक्रमणाची मोहीम होत नाही. झाली तर दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी परत ते अतिक्रमण जे आहे हे परत होत असतं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि जे काही लॉन्स आहे इंदिरानगर भागामध्ये त्याही ठिकाणी अनधिकृत लॉन्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझे 4-5 स्पेसिफिक प्रश्न आहे की अतिक्रमणाच्या मुळे वाहतुकीच्या वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात. आज नाशिक शहरामधला जर विचार केला तर एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये जाण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो, कारण या अतिक्रमणाच्या मुळे रस्ते खूप छोटे झालेले आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी पथ विक्रेता समिती असते त्याची निवडणूक ही 30 ऑगस्ट 2024 ला झालेली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही पथ विक्रेता समितीची प्रश्नच विचारते मी आता अध्यक्ष महोदय की ही निवडणूक झाली 3/8/2024. नाशिक महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला 7/2/2025. म्हणजे नाशिक महानगरपालिकेने हा प्रस्ताव पाठवलेला 6 महिने घेतले आणि त्याच्यानंतर सन्मान्य अध्यक्ष महोदय 6 महिने त्याच्यावरती महापालिकेने घालवले आणि आज 7/2/2025 म्हणजे जवळपास आज 1 वर्ष झालेलं आहे. शासनाकडे या पथ विक्रेता समितीला अधिसूचित करण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेकडे येऊन राज्य सरकारकडे येण्याला म्हणजे 1 वर्ष शासनाने घालवलं. म्हणजे एकूण 1.5 वर्ष या पथ विक्रेत्यांच्या समितीला अधिसूचित करण्यासाठी एकूण गेलेला आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, एकतर 6 महिने नाशिक महानगरपालिकेला उशीर का झाला? 1 वर्ष महाराष्ट्र शासनाने कुठले अधिकारी या फाईलवरती बसलेले होते? जवळपास 3-4 महानगरपालिकांचा हा प्रश्न आहे की पथ विक्रेता समिती झालेली नसल्या कारणाने आज हॉकर्स झोन करण्यासाठी महानगरपालिकेला अडचणी येतात. सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्यामुळे मंत्री महोदय, ही पथ विक्रेता समिती अधिसूचित करण्याचं काम येणाऱ्या 15 दिवसामध्ये पूर्ण करतील का? हा माझा पहिला प्रश्न आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा दुसरा प्रश्न असा आहे की माझ्याकडे इंदिरानगर भागामध्ये जवळपास एका 30 मीटरचा डीपी रोड आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि त्यालाच लागून जवळपास 23 मीटर कॅनॉलचा रोड आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी एक मोठं खासगी रुग्णालय अशोका हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून मी महानगरपालिकेला सांगितल्यानंतर त्यांनी थातूरमातूर कारवाई केली, फक्त त्यांचं गेट पाडलं. परंतु त्या ठिकाणी रस्त्याची मोजणी केल्यानंतर अध्यक्ष महोदय महत्वाचा प्रश्न विचारते अध्यक्ष महोदय, 30 मीटर डीपी रोड आणि ज्या ठिकाणी ते हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी फक्त 23 मीटर मधलं 10 मीटर आणि जवळपास 16 मीटर जागा उपलब्ध राहते. ह्याचा अर्थ त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलने अतिक्रमण केलेलं आहे. नुसतं अतिक्रमण नाही, त्याला नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता देऊन ती इमारत बांधण्यात आलेली आहे. मंत्री महोदयांना या विषयामध्ये माझा प्रश्न आहे की मंत्री महोदय, हे अधिवेशन संपण्याच्या आत ह्या विषयाच्या
बाबतीमध्ये आदेश देऊन सदर विषयाची सविस्तर माहिती नाशिक महानगरपालिकेकडून मागून जर सदर ठिकाणी अतिक्रमण झालेलं असेल आणि ज्या अधिकाऱ्याने नगररचनाच्या अधिकाऱ्याने त्याला मान्यता दिलेली असेल त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करतील का? आणि तिसरा शेवटचा माझा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय असा आहे की आज अतिक्रमण शहरांमधलं काढायचं असेल तर त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटची मदत घेतली जाते. हे पथविक्रेता समिती जी आहे त्याच्यामध्ये देखील हे सगळे अधिकारी आहेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या विषयाच्या बाबतीमध्ये बांगलादेशचा विषय निघाला. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की नाशिक शहरामधल्या या पथविक्रेत्यांची जी काही मान्यता आहे किंवा किती पथविक्रेते आहे त्याच्यानंतर डॉमिसाईल सर्टिफिकेट सन्माननीय अध्यक्ष महोदय पथविक्रेत्यांना आपण कंपल्सरी करणं आवश्यक आहे, तर या बांगलादेशींना आपण चेक देऊ शकतो. माझ्या घराच्या शेजारी एक माणूस राहतो, तो राहतो ग्वालियर मध्ये आणि तो म्हणतो की मला पाणीपुरीच्या टपरीसाठी मंत्री महोदय ताई आपण मंजुरी देणार का? आणि त्यामुळे शहर जर बकाल व्हायचं आपल्याला थांबवायचं असेल मंत्री महोदय तर हा डोमिसाईलचं सर्टिफिकेट आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये या सगळ्या पथविक्रेता त्याच्यामध्ये जर बांगलादेशी असतील तर त्यांची हकालपट्टी करणं आणि डोमिसाईल सर्टिफिकेट आपण महाराष्ट्रामध्ये आपण कंपल्सरी करणार का? आणि पोलीस डिपार्टमेंट वरती ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये दोन महत्वाचे प्रश्न सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी विचारलेले आहेत की पथविक्रेता समिती कधी स्थापन करणार शासनाकडनं. पथविक्रेता समितीची अंतिम निर्णयासाठी फाईल ही माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे आलेली आहे. लवकरात लवकर याला मान्यता दिली जाईल. दुसरा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी विचारला की एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, त्याच्यावर कारवाई का झाली नाही? तर त्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात येतील. त्याच्यामध्ये जर खरोखरच कोण दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की प्रत्येक जिल्ह्याचा की अनधिकृत बांधकामासाठी महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा नगरपालिकेचे आयुक्त असतील हे पोलिसांकडे पोलीस फोर्स मागतात आणि तो न मिळाल्यामुळं काही अतिक्रमणं तशीच राहतात. तर या लक्षवेधीला अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बरोबर आणि एसपींबरोबर किंवा सीपींबरोबर अशी एक समिती गठीत केली जाईल आणि तिघांच्या पुढाकारानं ही जी काय अनधिकृत बांधकामं पाडण्याला कुठं अडचणी येत आहेत त्या दूर केल्या जातील यासाठी नवीन कमिटी नेमण्यात येईल. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.